भगवान परमात्म्याला फक्त भाव लागतो, काही लागत नाही महाराज. तुमच्या जवळ तर त्याला काही लागत नाही. काही लोक मला असं छातीला हात लावून सांगत आहेत, महाराज हो पंढरपूरच्या रस्त्याने आपण पंगत दिली. काय म्हणतो तो? आपण पंगत दिली. मला सांगा, तुम्ही देवासाठी दिली का तुमच्यासाठी दिली? पंगत तुम्ही दिली देवासाठी दिली का तुमच्यासाठी दिली? देवासाठी कोणी काही देत नाही, कारण त्याला काय करायची तुमची? त्याला सगळं तुम्हाला दिले. त्याला तुम्ही काय देऊ शकता त्या देवाला? महाराज तुम्ही त्या देवाला काही देऊ शकत नाही, कारण हे सगळं त्याच आहे. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्था दिली, एकवी स्वर्गात स्थापिले सत्ता मात्रे आपुल्या. अरे भगवान परमात्म्याने या जगाची निर्मिती केली, तो सर्व सत्ताधीश आहे या जगात. भगवान परमात्म्याला तुम्ही काही देऊ शकत नाही, कारण या जगाचा चालक मालक तो आहे. गतीर बता प्रभू साक्षी निवासा शरण शोत. या श्लोकावर बोलत असताना माऊली महावैष्णव नवरा बोलतात, म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चालित. आकाशे सर्वत्र वसावे, वायुनी नाव भरी उडी नसावे, पावके दावे वर्षावे तळी, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्व्याभोवती व्हावी ही आज्ञा माझी म्हणणारा भगवान परमात्मा या जगाचा चालक आहे, या जगाचा मालक आहे. नवे नवे हे जग त्याच्यापासून तयार झालेलं आहे. तुम्ही प्रसूत शब्द वापरला का? प्रसूत ऐकला कधी शब्द? आपण वाचतो दवाखान्यामध्ये प्रसूतीगृह. मग मला सांगा, एखादा मुलगा एखाद्या बाईच्या मांडीवर खेळत असलं तर ते मुलगा कोणाचा आहे? तो त्या बाईचा. मग ती बाई प्रसूत झाली म्हणून तो मुलगा तयार झाला ना. तसं हे जग भगवान परमात्म्यावर प्रसूत झालं. माझ्याकडे प्रमाण आहे, मोघाम बोलणारा बुवा नाही. पटवून देऊ का तुम्हाला? थाप टाकून ऐका, मला पटवून देण्यासाठी मी हे प्रमाण तुमच्यापुढे ठेवलं. प्रमाण ध्यान देऊन ऐका. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आणि आता चांगलं ध्यान देऊन ऐका. प्रसवाला, हा शब्द महत्वाचा आहे. प्रसवाला विश्व तोची सर्व होय जाणता, घडीमोडी हेळ मात्रे पाप पुण्य संचिता, भव दुःख कोण वारी, भव दुःख कोण वारी, तुझ वाचून चिंता, धर्म जागो तुझा तुची, कृपाळू राजा जानसी जीवीचे गा, न संता सहजा विठला भगवान परमात्म्याने या जगाची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून ज्या भगवान परमात्म्याने या जगाची निर्मिती केली, मला त्याच्यावर विश्वास असला पाहिजे, भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. आणि चालता चालता परत एक सांगतो तुम्हाला, तुम्ही विश्वासानं, भावानं, श्रद्धेनं तुमचं दुखणं, तुमचं घरानं देवाला सांगा. काय बोललो मी? काही गरज नाही याला त्याला सांगायची. आपलं फाटलेलं लोकांना सांगतच नाही कधी. काय बोललो? आपलं फाटलेलं लोकांना सांगतच नाही. मला लोक हसतेच. काय करते? लोक ऐकून घेते पण हसतात. त्याच्यामुळे आपलं दुःख लोकांना सांगायचंच नाही. आपलं दुःख भगवान परमात्म्याला सांगायचं. काही लोक म्हणते, भुजंग महाराज काय लबाड बोलता तुम्ही? देव कुठं आपल्या सगळं बोलतो का? मी सांगतो तुम्हाला, मंदिरात जा, श्रद्धेनं विश्वासानं जा आणि त्या देवासंग गप्पा करा. त्या देवाला सांगा. काही लोक म्हणते देव गप्पा मारित नाही. मी सांगतो तो गप्पा मारित नाही, पण तुम्ही बोललेलं तो ऐकतो. विठाला विठाला, कारण भगवान परमात्मा आहे, त्याला सगळं कळतं. प्रमाणे माझ्याकडे न सांगता तुम्हा त्या भगवान परमात्म्याला सगळं कळतं. आज कोणी कोणी वर्गणी दिली, आज कोणी कोणी अन्नदान केलं, आज कोण कोण खोटं बोललं, आज कोण कोण खोटं बोललं, आज कोण कोण वाईट बोललं, आज कोण कोण कोण्या डोळ्यांनी कोणी काय वाईट पाहिलं, आज काय खाल्लं, काय केलं, हे सगळं त्या देवाला कळतं. महाराज त्या देवाला सगळं करतो. चालता चालता एक वाक्य सांगतो, ध्यान देऊन ऐका. माणूस माणसाला फसू शकतो. काय बोललो मी? माणूस माणसाला फसू शकतो, माणूस देवाला फसू शकत नाही. काय बोललो मी? माणूस देवाला फसू शकत नाही. तुम क्या करते हो
हे सगळं त्या देवाला कळतंय का? कारण या जगामध्ये हरी से कोई नहीं बड़ा, हरी से कोई नहीं बड़ा, दीवाने क्यों गफलत तुम्ही पडा. बस भगवान परमात्म्याशिवाय या जगात कोणी मोठं नाही. तुम्ही काय करता हे सगळं त्या देवाला कळतं. कोण कीर्तनामध्ये टाळी वाजवतं हे त्याला कळतं, कोण तोंडाने भजन म्हणतं हे त्याला कळतं, कोण चालू कीर्तनात तंबाखू चोळतं हे सुद्धा त्याला सगळं कळतं. महाराज ये सब बातें वो जानता है क्योंकि वो प्रभु है. राहू द्या 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 बस बस राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. हा नाही ऐका 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 तुम्हाला एक सांगू का? इकडे माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला एक सांगू का? उद्या लोक म्हणले नाही पाहिजे भुजंगमारचे कीर्तन कुत्र नव्हतं. आणि म्हणून भगवान परमात्म्याजवळ तुमचं दुःख सांगा. आणखी एक गोष्ट सांगतो, अजिबात दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन करायचं नाही. काही लोक म्हणते आमची भावकी खराब आहे, आमका असं आहे तमका तसं आहे, यानं खाऊ घातलं त्यानं खाऊ घातलं, यानं ते केलं त्यानं ते केलं. तुमचं कोणी काहीच करत नाही. काय बोललो मी? तुमचं कोणीच काही करत नाही. का? कारण अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन या प्रमाणावर विश्वास ठेवायचा. त्याच्यामुळे याच्या त्याच्या नावानं जळायचं नाही, पोटात गोळा उठू द्यायचं नाही, काही घेणं नाही देणं नाही. महाराज फक्त रात्री भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं आहे. आणि जर तुमचं कोणी वाईट असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्याकडे भांडायचंच नाही, भावकीकडे भांडायचं नाही, कोणाकडे भांडायचं नाही. भांडायचं असेल तर कोणाकडे? फक्त देवाकडे भांडायचं. महाराज हो देवाकडे भांडायचं. का देवाकडे भांडायचं? या जगाचा जो चालक आहे, या जगाचा जो मालक आहे, महाराज तुम्ही जर त्याच्याकडे तुमची समस्या मांडली, घरानं जर त्याच्याकडे मांडलं, त्याला जर ऐकलं तर माझ्याकडे प्रमाण आहे. हो तुम्ही भोगताना तुमचं जर दुखणं त्याच्याकडे मांडलं, तुमच्या घरानं त्याच्याकडे मांडलं, त्याला जर ऐकलं, हरी कृपे त्याचा नाश झाला. स्वर चालू करा. भगवान परमात्मा त्याने कृपा केली रे केली. बोलू का तुम्हाला? महाराज शिळा होती, हा कशामुळं? भोग होता तिच्या पाठीमागा. पण प्रभू रामचंद्राचं पाऊल लागलं महाराज, नुसते कण लागले मातीचे. आणि त्या शिळाची कोण झाली? हो महिला झाली. आणि सगळ्या लोकांना कळलं, तिथल्या ऋषी मुलींना. त्यांना असं वाटलं देवाच्या पायाला दगड लागल्यानंतर दगडाची बाई होती. सगळे जण दगड घेतले आणि प्रभू रामचंद्राकडे गेले. म्हणले देवा हो आता वास्तविक आता तुम्हाला एक सांगू का? ज्याला जसे जसे बायका लागते त्यांनी तसे दगड घेतले आणि त्याला असं वाटलं आता ह्या देवाकडे गेला की आपल्या सगळ्यांना बायका देणार. गेला तिकडे सगळे ऋषी मुनी त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणणार देवा आम्हाला बायका द्या. पण तो भगवान परमात्मा किती सुंदर आहे तुम्ही बघा. रामचंद्राकडे पहा तुम्ही. महाराज लांब लांब केस आहे, श्यामल रंगाचा वर्ण आहे, त्यानंतर लिंबासारखे डोळे. ह्या देवाकडे पाहिल्यानंतर पाहतच रावडतं महाराज भगवान परमात्मा. थाप टाकून हरी राज मदनाचा पुत्र रवेश शिकळा लोपलिया. माणूस माणसाच्या प्रेमात पडेल याच्यात नवललंय. काय बोललो मी? माणूस माणसाच्या प्रेमात पडेल याच्यात नवललंय, पण माणूस त्या देवाच्या प्रेमात पडतो. काय बोललो मी? त्या देवाच्या प्रेमात पडतो. फक्त तुम्ही चंद्रभागेचं स्नान करा आणि वल्या वस्त्राने शिगा बाहेर जा. वल्या वस्त्राने शिगा बाहेर जा. भगवान परमात्म्याला नुसतं असं ध्यान देऊन पहा, चित्त देऊन पहा. कारण पाहत असताना तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी. महाराज पाहता पाहणे दुरी सार्वनिया. त्याला असं ध्यान देऊन पहा. जसं म्हातारी आपल्या नातीकडे पाहते ना लग्न झाल्यानंतर, हो आणि आलावाला घेते. बाकीच्या महिलाला म्हणते बाई माया आहे ना सोनीला मला डोळे भरून पाहायचं. काय म्हणते ती म्हातारी? माझ्या सोनीला डोळे भरून पाहायचं. डोळे भरून पाहिलं म्हणजे कळलं तुम्हाला काय येतं? त्या म्हातारींना डोळे भरून पाहिलं नाही पाहिलं तर मरूस तर ती ध्यानात राहते. विठ्ठल याला डोळे भरून पाहणं म्हणते. म्हणून आमच्या संतांचं प्रमाण असे तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी दुरी सारुण्या. त्या देवाकडे जर तुम्ही डोळे भरून पाहिलं ना मग मला डोळ्याला घळ 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 अश्रू येत येतं डोळ्यातून पाणी. तर का? कारण भगवान परमात्मा सुंदर आहे महाराज. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. बोलू का तुम्हाला? अरे एक वेश्या दुपारच्या टायमाला जेवून बसली, दरवाजात बसली, पान खाल्लं तिनं. पान खाल्लं, ते पान खाल्ल्यानंतर तिचं गळ्यातलं पान लोकांना दिसत होतं. एवढी सुंदर होती ती, तुम्हाला माहिती असेल. पण तिला अहंकार होता. दुपारचा टायमिंग आहे,
दररोजात बसली, मस्त वातावरण आहे, वडाचं झाड आहे, पक्ष्यांचा चिवचिवाट आहे, आनंद घेते आणि एवढ्या वातावरणामध्ये अगदी तृप्त होऊन बसलेली ती महाराज तिच्या कानावर लांबून आवाज आला, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. बस असा आवाज आला आणि लांबचा आवाज जवळ आला, जोऱ्याने गजर झाला, पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. वर हात करून जय श्रीराम. तिकडे कॅमेरा फिरवा जरा, वर हात करा सगळेजण, शाबास. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि वारकऱ्याकडे पळत गेली तिकडं, साष्टांग दंडोत घातलं आणि विचारलं, म्हणले वारकरी दादा, वेअर आर यू गोईंग, कुठं चालले तुम्ही? वारकरी दादांना सांगितलं, म्हणले आम्ही पंढरपूरला चाललो. म्हणले कुठे आहे पंढरपूर? शंभूया दीप माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव, चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. नाही का त्या वारकऱ्याने सांगितलं, पिंगले आम्ही पंढरपूरला चाललो. महाराज तिने विचारलं, म्हणजे कोण आहे पंढरपूरला? जगाचा चालक आहे, जगाचा मालक आहे. म्हणजे कोण, काय नाव आहे त्याचं? विठू पाटील त्याचे नाव. म्हणजे कशासाठी चालले? म्हणजे त्याला पाहिल्यानंतर समाधान होतं, त्या पिंगलीला अहंकार होता. तिने सांगितलं, पागल आहे का तुम्ही? अरे या देशाचा राजा माझ्यावर प्रेम करतो, मी किती सुंदर आहे तुम्हाला माहितीये का? राग आला वारकऱ्याला. वारकरी सांगितलं, पिंगले आगाऊपणा करू नको, शहाणपणा करू नको, आमच्या देवा इतकी तो सुंदर नाही. काय सांगितलं तिने? ही जो काय तो पताक आहे ना, पताकच उलटी करीन म्हणला देऊ, जास्त शान बंदर केला तर. हा, आमच्या देवा इतकी तो सुंदर नाहीये, आमचा भगवान परमात्मा किती सुंदर माहितीये का? महाराजची पिंगला तकीला पडली ना, तिनं सांगितलं, लय सुंदर आहे तुमचा देव. तिनं सांगितलं, अरे मी पान खाल्ल्यानंतर गळ्यात दिसतं. मला वारकरी म्हणले, अरे तू पान खाल्ल्यावर गळ्यात दिसतं नाही, तू फक्त त्याच्या पायाला बोट लाव, हो तू फक्त त्याला स्पर्श कर, मग कळन तुला. विठ्ठल विठ्ठल असं म्हटल्यानंतर राग आला पिंगलेला आणि वारकऱ्यासोबत निघाले, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. बस भजन करत करत निघाले. चंद्रभागेचं स्नान झालं, ओल्या वस्त्रांशी गाभाऱ्यात गेली. भगत महाराज गाभाऱ्यात गेली, तिनं पाहिलं बा त्या देवाला. देवाला पाहिल्यानंतर बस आता दृष्टी पुढे ऐसा चितुराई, जो मी तुझं पाही पांडुरंगा. भगवान परमात्म्याला पाहिलं, पण तरी सुद्धा तिचा अभिमान गेला नाही. तिला असं वाटलं पाय पडो आपण. पाय पडत असताना तिला असं वाटलं, आपलं डोकं जर पायावर ठेवलं तर त्याच्या पायाचं मार आपल्या डोक्याला. तिला अभिमान होता ना की डोकं आहे ना, जर पायावर ठेवलं तर ते पाय आपल्या डोक्याला लागतील, आपल्या डोक्याला जखम होईल. मग तिनं काय केलं, डोकं टेकायच्या ऐवजी हात असे टेकवले पायावर, हात टेकवले. महाराज गंमत अशी झाली, हो उजव्या हाताची जी तर्जनी का तर्जनी, हो उजव्या हाताची, महाराज त्या पायामध्ये बोट ठेवल्याबरोबर पायाला छिद्र पडलं. आज बी ते तुम्हाला दिसेल. मला एक सांगतो, भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर लहानचा मोठा व्हायला लागला. जसा आपण आज आनंद साजरा केला तसा गोकुळामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर गोकुळीच्या सुखा अंतपार नाही का, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनरी. काय केलं त्याने? गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, हो गाणे म्हणायला लागल्या, चिंतन करायला लागल्या. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय राम, श्रीराम राम. सगळे टाळे वाजून म्हणा, सर्व टाळे वाजून बोला, श्रीराम राम जय जय. ऐका ऐका, सर्व टाळी वाजून माझा आवाज ज्यांच्यापर्यंत जातो प्रत्येकाने टाळी वाजवायची. भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं आहे, नुसतं बसायचं नाही. सावकाश सर्व भजन तुम्ही केलं नाही तर काय पाप लागेल हे मी तुम्हाला आता सांगणार नाही. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला बोला, राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय जय राम, श्रीराम जय
श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम 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 जय जय भजन केलं आणि भजन करता 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 एक गोपिका नंदबाबाच्या वाड्यावर आली. डोक्यावर दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे आणि सगळा गर्दा तिथं जमलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का घरासमोर गर्दी कधी होती नंद महाराज? तुम्हाला सांगतो, घरासमोर गर्दी दोनच होते. एक तर कोणीतरी खालून वर गेला पाहिजे, नाही तर कोणतरी विसरा भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यामुळं तिथं गर्दी झाली होती. राधा नावाची गवळण तिथून चालली आणि तिने विचारलं चंद्रावळीला, का ग चंद्रावळी काय भानगडे? तिनं सांगितलं काय भानगडे मला कशाला विचारते? तिनं सांगितलं काय भानगड झाली सांग ना. तिनं सांगितलं तुला माहित नाही की नंदबाबाला पोरगा झाला. काय झाला? नंदबाबाला पोरगा झाला. म्हणले कसं आहे का पोरगा? म्हणजे तुला माहित नाही का लिंबासारखे टपुरी डोळे, कुरळे केस आहे, ऊसाच्या कांड्यासारखे हातपाय, एवढा सुंदर आहे. म्हणले खरं ग इतकं सुंदर आहे का? म्हणले जाऊन पाय ना. म्हणले माझ्या डॉक्टर ना. तीन म्हणले खाली ठेव. हो खाली ठेवले आणि तड 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 राधा नावाची भगवान परमात्म्याला पाहायला गेले. जर पुढे ऐका, भगवान परमात्मा यशोदेच्या मांडीवर आहे. यशोदेच्या मांडीवर असलेला भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे. मला त्या राधेनं त्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याने व्यथिले मन, त्याने व्यथिले पाहिला नंदाचा नंदन. पाहिल्यानंतर मनावर परिणाम झाला आणि परिणाम असा झाला महाराज त्याला पाहिलं तर पाहिली या वेद लावी पैसे जीवी जडवणे. पाहिल्यानंतर जातानी धोरणात गेली पण येतानी धोरणात आली ना. येतानी असो व्हायचा कोठे आठवायची नाही. देहीच विधी भोगू दशा. येताना आलीच नाही महाराज ती व्यवस्थित आली. आल्यानंतर डोक्यावर दही घेतला, दूध घेतला, तूप घेतला. कोणालाच बोलली नाही नंद बाबा, कोणालाच बोलली नाही. हो सगळे तिन्ही मा डोक्यावर घेतले. यमुना पास केली. मथुरीमध्ये पहिला पाय ठेवला आणि पाय ठेवल्यानंतर दररोज मथुरेला जाणारी गवळण दररोज म्हणत होती दही घ्या दही, दूध घ्या दूध, तूप घ्या तूप, लोणी घ्या लोणी, असं म्हणणारी गवळण आज काय म्हणाली? दूध घ्या कोणी, दामोदर घ्या घे. मला सांगा काही लोकांनी तुकाराम महाराजांना हा प्रश्न विचारला होता, तुकाराम महाराज ही राधा नावाची गवळण असं वलंडा झाल्यासारखे कोण म्हणायला लागले गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या घे? महाराज तुकाराम महाराज सांगितलं बावळ्या हो तुम्हाला माहित नाही, देखीला डोळा पैसला म्हणे तोची बदली. म्हणजे असं काय झालं? कारण भगवान परमात्मा सुंदर आहे. माझा हा विषय चालू होता. भगवान परमात्मा इतका सुंदर आहे त्याचा मनावरही परिणाम होतो, तनावरही परिणाम होतो. तो भगवान परमात्मा सिंहासनावर बसला. सिंहासनावर बसल्यानंतर एवढा सुंदर परमात्मा त्याला पाहिल्यानंतर महाराज त्याच्यावर श्रद्धा ठेवल्यानंतर तो सगळं काही देऊ शकतो. ऐका, जो काहीही देऊ शकतो, कुणालाही देऊ शकतो, कुठेही देऊ शकतो, कसंही देऊ शकतो, तो देव